तर सोलापुरातील सभेत मनोज जरांगेंकडून तलवारीची भाषा करण्यात आली। ते म्हणतात, कोयते हातात घेऊ, मराठ्यांच्या हातात तलवारी, असं जरांगे म्हणतात। आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। सगळ्याच्या कणगिराची ताकद एकट्या मराठ्याच्या सगळ्याच्या कणगिरू शकते। ते म्हणजे कोयते हातात घेऊ, कोयते हातात घेणार, मराठ्याच्या हातात तलवारी अशा केले गाडी सुद्धा बसून जाणार नाही, ठरवून लागला सारखं लागल। इतकं टोकाचं पाऊल उचलायची बावनकुळ्याला काहीच गरज नव्हती। याही संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सचिन कसबे। सचिन, आपण जर पाहिलं तर सध्या मनोज जरांगे पाटलांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। काल आक्रमक भाषेत त्यांनी सभा घेतलेली होती। आजचे काय ताजे अपडेट आहे? मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा आज पंढरपूरमध्ये दौरा आहे। आज सकाळी ते विठुरायाचं दर्शन घेतील, त्यानंतर पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे त्यांची संवाद सभा होणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातले जे मराठे बांधव आहेत त्यांच्या कुणबी प्रमाणपत्राचा मोठा विषय सातारा गॅझेटियर, औंध गॅझेटियर आणि कोल्हापूर गॅझेटियर बाबत अद्याप निर्णय झालेला नाहीये। 1 वर्ष झालं हा निर्णय प्रलंबित आहे, त्यामुळे येथील मराठा बांधवांवर ओबीसीचे दाखले मिळण्यामध्ये अडचणी होत आहेत। त्यामुळे याबाबतच्या तक्रारी इथल्या बांधवांनी त्यांच्याकडे केल्या होत्या, त्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यामध्ये ही संवाद सभा त्यांनी ठेवलेली। यानंतर त्यांचा सांगोला, सांगली अशा पद्धतीचा पुढे दौरा असणार आहे। मात्र मनोज जरांगे जे 2 दिवसांपासून आरोप करतायत, चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा इतर जे मंत्रिमंडळातील लोक असतील, त्यावर अजून मनोज जरांगे काय बोलणार याबाबत सुद्धा उत्सुकता आहे। कारण चंद्रशेखर बावनकुळे यांनी जरांगे यांच्या टीकेला उत्तर दिलेलं आहे। तसंच राष्ट्रीय ओबीसी महासंघानेही त्यांच्या भूमिकेविषयी आंदोलन जे 29 ऑगस्टला होणार आहे त्याबाबत सुद्धा काही वक्तव्य केले। त्यामुळे आता आजच्या दिवसामध्ये मनोज जरांगे काही स्फोटक विधानं करतात का, अजून काही ज्या काही अडचणी त्यांच्या समोर मांडलेल्या आहेत मराठा बांधवांनी, त्याबाबत काही वक्तव्य करतात का हे पाहावं लागेल। मात्र आजचा जो मनोज जरांगे यांचा संपूर्ण दौरा असेल, या दौऱ्यामध्ये ते मराठा बांधवांशी काय संवाद साधतायत, सरकारला काय इशारा देत आहेत का, हे आता पाहावं लागणार आहे। निश्चित। धन्यवाद सचिन, ताजे अपडेट देण्यासाठी। आपण पाहतोय थोड्याच वेळात जरांगे हे दर्शन घेऊन आणि दौऱ्याला सुरुवात करतील, त्यानंतर ते सांगलीला सुद्धा जाणार आहेत। आता ते पंढरपुरात आहेत।